मला नाही वाटत मी ह्याच्यातून सुटू शकते आता. जीव देण्यापलीकडे काही दिसतच नाहीये आता मला. ए क्यू असं काही करायचं नाहीयेस तू. मी काहीतरी मार्ग काढतो, तू तू शांत राहा. काहीही मार्ग निघणार नाहीये. अरे ते माझं लग्न ठरवतायत. तू ये आत्ताच्या आत्ता, नाहीतर बघ मी काय करेल. क्यू क्यू हे बघ मी 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 पोचतो. अगं मी नेमकं आता एका ठिकाणी खूप महत्वाच्या ठिकाणी आता आलोय. मला लगेच निघणं जरा डिफिकल्ट आहे. मी ते काम झालं ना की लगेच तिकडे पोचतो. तू तोपर्यंत फक्त शांत राहा. कुठलाही वेडावाकडा विचार करू नकोस. हा शांत राहा. तुझंच काम महत्वाचं ना. ठीक आहे, नकोच येऊस तू. क्यू तू दे माझं काय व्हायचं ते. बाय. क्यू ठेवला यार हिने फोन. रे तर काय करायचं? कियारा शांतपणे विचार करेल या मनस्थितीतच नाहीये. मी तिची स्थिती समजू शकते रे, आणि शर्मिष्ठाची पण, कारण या सेम गोष्टीतून गेलीये मी एका महिन्यापूर्वी. वेडं व्हायला होतं रे. हे कळतंय का आपल्याला? सिच्युएशन फार वाईट आहे, पण मला खरंच कळत नाही की आता काय निर्णय घ्यावा. कियूकडे जाणं पण आवश्यक आहे आणि तर शमूच्या न होणाऱ्या सासरी जाणं पण आवश्यक आहे. काय करू मला खरंच कळत नाहीये. आय एम ब्लँक. एक काम कर अक्षय, तू जा कियाराकडे, मी शर्मिष्ठाच्या सासरी जाते. तू एकटी इथे? अगं हे अवघड आहे फार. अरे दुसरा कुठला पर्याय नाहीये अक्षय. मला ऑब्व्हियसली भीती तर वाटते, पण इट्स ओके. मी कियाराच्या डॅडींकडे पण गेलेले ना एकदा, आठवतंय? सॉरी यार, मी तुला खूप अवघड सिच्युएशन्स मध्ये टाकलंय. फ्रेंड्स असं बोलतात का रे अक्षय? थँक्यू. यू विल ऑलवेज रिमेन माय बेस्ट फ्रेंड. थँक्यू सो मच यार. अमृता, तुला कुठून बळ मिळतं अशा वेळेस उभं राहण्याचं? खरं सांगू, तुझ्या आईकडून. माझ्या आईकडून? आई तर माईसमोर कायम दबलेली असते, तिच्याकडून? नाही अक्षय, मी जेव्हा लग्नानंतर निघून गेलेले आणि जो सगळा गदारोळ माजलेला ना, अण्णांना अटॅक, पोलीस केस, तेव्हा आईंनी कुणालाही न विचारता स्वतः निर्णय घेतला की मला घरी परत आणायचं. या सगळ्या परिस्थितीत त्यांनी मला पटवून दिलं की योग्य काय अयोग्य काय. एका वाक्यात त्यांनी मला समजावलं अक्षय, की प्रेमापेक्षा भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं, कारण कर्तव्याला सत्सद विवेक बुद्धीचा भक्कम पाया असतो. आणि खरंच पटलं ते मला. त्यामुळे मी अशा सिच्युएशन मध्ये अडकले ना की मला कळलं नाही काय करायचंय. मी फक्त हे वाक्य आठवते आणि मला लगेच सुचतं की आता आपण काय करायला हवं. म्हणजे मला एक मार्ग सापडतो. मी तुझ्या आईला माझा गुरुच मानते. ऍक्च्युली त्यांनाच हे माहित नाहीये. मला असं वाटतं की मी आईला पूर्ण ओळखलंच नाहीये. आईच्या वागण्याकडे मी या अँगलने कधीच बघितलं नाही आजपर्यंत. खरंच आई खूप ग्रेट आहे माझी. चल आता तू निघ, उशीर नको करू. ओके. काही जरी वाटलं ना, मला इमिजिएटली फोन कर. मी पोचेन बरोबर इकडे. हा, तुझं काम जास्त अवघड आहे. ऑल द बेस्ट. अरे इथे ए थांब, मला जर घरून कॉल आला तर मी सांगेन की तुला ऑफिसला अर्जंटली जावं लागेल. ठीक आहे? तुला जर आला तर तूही तेच सांग. आणि जर नाहीच आला तर तुला मला घ्यायला यावं लागेल. आपण एकत्र जाऊया घरी. ते आपण फोनवर कोऑर्डिनेट करू. ओके. चल, टेक केअर. बाय. ऑल द बेस्ट. अमृता. सौरभ, सौरभ, अरे येतोस ना? अगं हो आलो. बस. बैस बैस बैस. अरे काल तुला दिलेली अंगठी लूज होत होती ना, आता या फिटिंगची अंगठी घेऊन आले. या धाकट्या सुनबाई बर का, म्हणजे अण्णांचा जो धाकटा नातू आहे ना, त्याची ही बायको. अच्छा. अरे बरोबर, आपण ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी त्या तिथे नव्हत्या. सौरभ, तू अंगठी घालून बघ, म्हणजे ती बरोबर मापाची आहे की नाही कळेल आपल्याला.
देताय ना? हो. क्या बात है. आत्ता बरोबर झालं फिटिंग. सकाळी पाठवलेली थोडी लूज होती. आता साखरपुड्याची सगळी तयारी झाली असं म्हणायला हरकत नाही. हो. पण एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. काय? कोणती? सांगते. खरं तर ही गोष्ट सांगण्यासाठीच मी इकडे आलीये. पण कृपा करून तुम्ही सर्वांनी ती समजून घ्यावी आणि त्या गोष्टीमुळे तुम्हाला होणारा त्रास सुद्धा मला क्षमा असावी, आणि हीच माझी विनंती आहे. तुम्ही खूप चांगली माणसं आहात आणि त्या चांगुलपणावर भरोसा ठेवूनच मी इकडे आलीये. माझी हीच विनंती आहे की आमच्या शर्मिष्ठाला या भावी लग्नातून मोकळं करा. प्लीज मला इथून घेऊन चल. मला इथे नाही राहायचंय. मला घेऊन नाही चाललास ना तर तू जीव देईल. कियू प्लीज, तू आधी मला प्रॉमिस कर. जीव द्यायची भाषा तू करणार नाहीयेस. प्रॉमिस कर आधी मला. काय वेडेपणा आहे हा? तू काय करू अक्की? एक चटका खाल्लाय मी. तुला माहिती ना डॅड काय करू शकतात ते. अक्की डॅडनी भरपूर शॉपिंग केली माझ्यासाठी स्वतः जाऊन. सरप्राईज प्लॅन केले तुझ्यासाठी. कोण तो स्पेशल पर्सन येऊन भेटणार आहे आणि त्याच्यासाठी छान नट थट म्हणतायत. अक्की आता काय अर्थ असू शकतो? काही अर्थ असू दे ना. तुला प्रॉब्लेम काय भेटण्यासाठी यार? हसून बोल फक्त. डॅडींचं ऐक ना. आपलं ठरलं होतं ना. हे बघ, तू त्यांचं ऐकल्यावर त्यांनी तुला पनवेलून इकडे आणलं ना. तुला मोबाईल मिळाला ना. आपण बोलतोय ना फोनवर. अरे पण ते दुसऱ्या मुलाशी लग्न करावं म्हणून. अक्षय, तो मला भेटायला नाही येते अक्की. तुम्हाला बघायला येतोय. तुमच्याकडे कसा चहा पोहेचा कार्यक्रम झालेला तसा इथे लंच होतोय. बस, बाकी काही डिफरन्स नाहीये. पुढे काय होणार आहे हे क्लिअर दिसतंय मला. नाही होणार आता हे सगळं माझ्याकडून. प्लीज, त्यापेक्षा ना मी टेरेस वरून जीव देईन. कियू प्लीज हा यार. तुम्हाला तर माहितीच आहे ना, शर्मिष्ठा CA करते आणि तिचं 1 वर्ष बाकी आहे. तिला खूप शिकायचंय, खूप पुढे जायचंय, खूप मोठी स्वप्न आहेत अहो तिची. तिला स्वतःची फर्म सुरू करायची. पण जर लग्न झालं तर तिचं हे सगळंच प्लॅनिंग बिघडेल. त्यामुळे तिचा निश्चय आहे की अजून 3-4 वर्ष तरी तिला लग्न करायचं नाहीये. कमालच आहे. असं होतं तर मग हे दाखवण्याचा कार्यक्रम, साखरपुडा, अंगठी, हे सगळं नाटक कशाला केलं? मी तुमचा राग समजू शकते, पण घरच्यांना या बाबतीत काहीच माहिती नाहीये. ऍक्च्युली त्यांचे लग्नाबाबतचे विचारच वेगळे आहेत. शर्मिष्ठाने जरी सांगितलं ना घरच्यांना की तिला लग्न करायचं नाहीये, तरी लग्न करणं किती योग्य आहे हे तिला पटवून दिलं जाईल. त्यामुळे घरच्यांना सांगून काही उपयोग नाही. म्हणून मी तुमच्याकडे आले. तुम्ही जर आमच्या घरी फोन करून नकार कळवला ना तर हे सगळेच प्रश्न सुटतील. उद्या जर साखरपुडा झाला तर वेळ हातातून निघून जाईल आणि शर्मिष्ठाने काही बरं वाईट केलं तिचं तर उगाचच तुमचीही बदनामी होईल. म्हणून मी आली आहे तुमच्याकडे. प्लीज, माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना,
प्लीज समजून घ्या. हे बघा, तुम्ही घाडग्यांची सून म्हणून हे सगळं आम्हाला सांगतात, पण त्या दिवशी आम्ही तुमच्याकडे आलो त्या दिवशी तुम्ही नव्हतात तिथे. मग आम्ही कुठल्या आधारावर तुमच्यावर विश्वास ठेवायचा? मी एक काम करते, मी सरळ घाडग्यांना फोन लावून कन्फर्मच करते. नको ना पॅनिक होस तू. यातून काही मिळणार नाहीये, कुठलाच मार्ग निघणार नाहीये. शांतपणे ऐकून घे ना त्यांचं. अक्की तुला ग्रॅव्हिटीच कळत नाहीये. मला कळते ग्रॅव्हिटी, मला माहितीये पुढे काय होणार आहे याचं, पण असं वागून कुठले सोल्युशन मिळणार नाहीये. नाही निघणार. तू मी सांगतो तसं वाग ना. या सगळ्यातून आपण असा मार्ग काढूया. फक्त माझं ऐक प्लीज. हे बघ, तू त्या मुलाला भेट, काहीच हरकत नाही भेटायला. तू पण असाच भेटलेलास ना अमृताला, तिथून मला कॉल करायचा. मग काय झालं? डायरेक्ट लग्न. पण ठीक आहे, तू म्हणतोयस ना तसं जाऊन भेटते मी त्या मुलाला. उद्या तुलाही एक न्यूज येईल की याराचं लग्न झालं. पण काय हरकत आहे, नाही? ए यार, तू का हट्टीपणा करतेस यार? तू का हट्टीपणा करतेस? अगं असं एका भेटीत लग्न नाही होत. तुझं पण झालेलं ना? तुझं तसंच झालं अक्षय. प्लीज हळू बोल, हळू बोल. तुझ्या बापाने डॅडीने ऐकलं ना तर सगळा तमाशा होईल यार. सगळंच प्लॅनिंग विस्कटून जाईल. येऊ मी आहे ना यार. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. मी तुला शोधून काढलं ना. माझं लग्न झालंय तरी मी तुझाच आहे ना. तू अशी नको ना वागूस प्लीज. हे बघ, डॅडींना वाटलं पाहिजे, त्यांना असं वाटू दे की तू त्यांना फॉलो करते, त्यांचं सगळं ऐकते, तू मला विसरत चालली आहेस. तू ऐक, तेव्हा ते नॉर्मल होतील आणि मग तेव्हा आपण प्लॅनिंग करू शकू. सांगितलं ना मी तुला आधी सुद्धा. त्यांचं ऐकण्यातच आपलं हित आहे. तू भेट त्या मुलाला, नुसतंच भेट, हसून बोल, कमिट काहीच करू नकोस डॅडींना. ते रिलॅक्स झाले की आपण छान प्लॅनिंग करू, इकडनं सटकू, मग लग्न करू. कळलं? पण तू अशी पॅनिक नको होऊस, नाही तर गडबड होईल सगळी. तुम्हाला प्रॉमिस करतो अशी पॅनिक होणार नाहीयेस. हे असं परत जीव देणं वगैरे बोलणार नाहीयेस. प्लीज. गडबड होते का फार माझी? तेव्हा मला निघावं लागेल, मला पोचावं लागेल. तू तुझी काळजी घ्या. असं 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 नको तू पाहूस प्लीज. हा, तू काळजी घे. मी पळतो आता. ओके, शांत. हा, बाय बाय. नाही, नको, असं नका करू. कारण घरच्यांना या बाबतीत काहीच माहिती नाहीये. का? एक काम करा, शर्मिष्ठाने तुम्हाला तिचा नंबर दिलाय, ती सांगत होती. मग तुम्ही स्वतःच तिला फोन करून विचारा ना. म्हणजे मी जे बोलते त्याची खात्री पटेल. ठीक आहे, मी फोन लावतो. आवडलं ना? बघते बघते, थांब. बोल. हॅलो, शर्मिष्ठा बोलते? हो. मी सौरभ बोलतोय. तुमच्या रिॲक्शन वरून असं वाटतंय की तिथे कोणीतरी आहे. हो. हरकत नाही, बट हो नाही मध्ये बोलू शकता ना? हो. तुम्ही तुमच्या वहिनीला आमच्याकडे पाठवलंय का? हो. तुम्हाला हे लग्न करायचं नाहीये असं त्या म्हणतायत. तुम्हाला अजून खूप शिकायचंय म्हणून हे लग्न नको असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे माझ्या बाबतीत तुम्हाला काहीच तक्रार नाहीये? नाही. ठीक आहे, पण तुम्ही हे मला कालच सांगितलं असतं तर बरं झालं असतं. एनिवेज, गुड बाय, ऑल द बेस्ट. झाला? अगं, काही बोललीसच नाहीस, नुसतं आपलं हो नाही, हो नाही. काय तुम्ही आजकालची मुलं ना, ही तुमची भाषा आम्हाला कळेपर्यंत आम्ही जाऊ. कठीण आहे ते तेव्हा. हा, आता कुणाचाही फोन आला तर देणार नाही. हा, तुला व्यवस्थित खाऊन घे. आई या खरं बोलतायत. हे सगळं अनपेक्षित आहे आणि खरंच कठीण आहे. पण ठीक आहे, जर मुलीलाच हे लग्न मान्य नसेल तर आम्हाला तिच्यावरती कुठलीही जबरदस्ती करायची नाहीये. नशीब
साखरपुड्याची बातमी सांगून आमंत्रण देण्यासाठी आम्ही संध्याकाळचा वेळ राखून ठेवला. ते एका परीने वेळेवर सांगितलं ते बरं झालं म्हणा. उद्या ऐनवेळी गडबड झाली असती आणि आमची बेअब्रू झाली असती ना. झालं गेलं, गंगेला मिळालं. आता काय? मी आभार कसे व्यक्त करू मला खरंच समजत नाहीये. थँक्यू. थँक्स अ लॉट. ठीक आहे. आय एम रिअली सॉरी. खरंच खूप मोठं पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे. निघते मी. सॉरी सॉरी. किती उशीर अक्षय. अगं झाला आता उशीर, काय करू. सॉरी यार. बर, ज्या कामासाठी गेलेला ते झालं का? म्हणजे काय? हो झालं, म्हणून तो उशीर झाला ना. सॉरी. घरातून फोन घेऊन गेलाय रे. लवकरात लवकर जायला हवं. हे आधी आलो तर फोन काय सांगितलंस तू? नाही, नव्हता आला. नाही ना. बर चल आता लवकर. हा मग चल आता निघूया आपण. हा ही गेली होती ना तिकडे अंगठी घेऊन. हिनीच लग्न मोडलंय माझ्या पोरीचं. ए बोल ना. आता का दातखिळी बसली का तुझी? इतर वेळेला सुरू सुरू चालते ना जीभ. बोल. ही गेली होती ना तिकडे अंगठी घेऊन. हिनीच लग्न मोडलंय माझ्या पोरीचं. ए बोल ना. आता का दातखिळी बसली का तुझी? इतर वेळेला सुरू सुरू चालते ना जीभ. बोल. वसुधा, काही काय बोलतेस तू? काही अंगठी मुलाला फिट होत नव्हती. मग त्यांनी काय केलं? त्यांनी सांगितलं ती फिट करून द्या म्हणून आज ती फिट केली आपण अंगठी. तोपर्यंत एवढ्या काळामध्ये त्यांनी सांगितलं नाही आम्हाला नाही लग्न करायचं, नकार देतो आम्ही तुमच्या पोरीला. ही फिट केलेली अंगठी ही मुलगी तिकडे घेऊन गेली आणि नकार आलाय. हिनी केलाय काहीतरी. वसुधा, जरा शांत हो. आपण त्यांनाच विचारूया ना नक्की तिकडे काय घडलं ते. अक्षय, अमृता, असे पुढे या. आता बोला, तुम्ही त्यांच्याकडे अंगठी घेऊन गेल्यानंतर तिकडे नक्की काय काय घडलं?
तुमचं आदरातिथ्य नीट केलं त्यांनी? अहो माई, काय विचारताय तुम्ही हे? अंगठी घेऊन गेले होते, लग्न मोडलं, इकडे आदरातिथ्याचं काय विचारताय हो माई? जरा गप्प राहशील? तुमच्याशी कोण बोललं तिकडे? बाबा बोल. आई बाबा दोघेही बोलले आणि चहा सरबत दिला. दिलं. मला सरबत दिलं, मला चहा. अक्षयला चहा. तुम्ही दोघं खरंच गेला होतात ना तिकडे? माई, अमृता, अक्षयसाठी पाणी घेऊन ये. बोल अक्षय, तिकडे गेल्यानंतर नक्की काय काय घडलं? तेव्हा सगळं ठीक होऊ दे रे. कसं नीट होणार? लग्न मोडल्याचं त्यांनी फोन केला की खरा तमाशा सुरू होणार. कसं नीट होणार? आणि त्यांनी जर आपलं नाव घरी सांगितलं तर? आणखी एक गोष्ट, घरच्यांच्या दृष्टिकोनातून आपण दोघेही या घरी आलेलो. ठीक आहे, त्यांना माहिती नाही की तू कियाराला भेटायला गेलेला. ऑब्व्हियसली. त्यामुळे जर त्यांनी काही विचारलं आपल्या घरच्यांनी की काय होतं तिकडे, म्हणजे खूप सारे प्रश्न विचारतील, तुला माहितीये. आपल्या दोघांचीही सारखी उत्तर आपण द्यायला हवीत, नाहीतर जर वेगळा फरक त्यांना जाणवला तर ते लगेचच पकडतील. सीएस हो, ते 100% विचारतील. आणि त्यामुळे आता आपण ठरवूया की कुठली उत्तरं द्यायची आहेत. म्हणजे कोण कोण भेटलं, कोण काय काय बोललं, अंगठीचं माप नीट होतं का, इवन काय खाल्लं हे सुद्धा. हे सगळं विचारतील ते. किती खोटं बोलावं लागेल रे अक्षय. अमृता, त्याला इलाज नाहीये. हे बघ, शर्मिष्ठाला लग्न करायचं नाहीये हे जर आपण सांगितलं घरच्यांना तर ते ऐकणार आहेत का? नाही ना. नाही. हा, तर तू हे चांगल्यासाठी करतेस, सो त्याचं गिल्ट फिलिंग घेऊ नकोस. हा, या चेहऱ्याने बोलायचं नाहीये, पकडली जाशील. कॉन्फिडेंट रिएक्शन नीट कर. हा 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 हा, आता सेम स्टोरी सांग. ओके, मग ते तू सांग काय काय बोलायचंय. मी परत? तुला माझा प्रॉब्लेम माहितीये ना, सांगितला ना मी तुला. काय रे अक्षय? सांग सांग, तू सांग काय काय सांगायचंय. बरं ठीक आहे, ऐक काय सांगायचंय ऐक. फक्त होला हो म्हण किंवा हे लक्षात ठेव. बोल ना. आपण आत गेलो हा. आणि ते सगळे खूप खुश झाले आपल्याला बघून. कोण कोण होतं तर? आई बाबा आणि तो मुलगा, आणि त्या मुलाचं नाव सौरभ आहे, लक्षात ठेव. हा. आणि मग त्यांनी आपल्याला खायला दिलं. काय काय? कचोरी, ऑरेंज ज्यूस, हे सगळं होतं. मग आपण अंगठी दिली त्या मुलाला आणि त्याने ट्राय केली आणि त्याला झाली पण. आम्ही जेव्हा त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा त्यांच्या बोलण्यावरून असं वाटलं नाही की त्यांना लग्न नकोय. त्यांनी आम्हाला खूप चांगलं ग्रीट केलं. ते 3 जण म्हणजे आई वडील मुलगा खूप छान बोलले आमच्याशी. मुलगा सौरभ खूपच छान वाटला, साधा आहे अगदी. त्याला अंगठीचं प्लेन डिझाईन पण खूप आवडलं. आई तर हेही म्हणाली की आपण फार्म हाऊसवर वगैरे लग्न करू. असं सगळं बोलणं झालं. असं वाटलंच नाही की ते लग्न वगैरे मोडतील म्हणून. इथे येऊन आम्हाला कळतंय की त्यांनी लग्न मोडलंय.
अमृता, तू सांग तिकडे नक्की काय काय घडलं ते. काही नाही माई, आम्ही तिकडे गेलो, त्यांनी खूप छान आम्हाला ग्रीट केलं, सगळ्यांबद्दल विचारपूस केली आणि सौरभने, म्हणजे तो जो मुलगा आहे त्याने अंगठी ट्राय केली आणि त्याला आली, छान बसली आणि तो उलट खुश झाला ते डिझाईन बघून. तो म्हणाला की ती अंगठी प्लेन आहे म्हणून त्याला खूप आवडली, त्याला डायमंड्स वगैरे नको होते अंगठीत. आणि फार्म हाऊसवरती लग्न करायचं इथपर्यंत डिस्कशन गेलेलं. माहिती नाही काय झालं आणि त्यांनी लग्न मोडलं. त्यांच्या वागण्यावरून तरी असं वाटलं नाही की त्यांना लग्न मोडायचं होतं. ठीक आहे, जा तुम्ही आता. हा विषय इथेच संपला. संपला? जरा शांत राहा. हे बघ वसुधा, तुला किती त्रास होतोय ना ते आम्हालाही कळतंय, पण त्रागा करून काहीही होणार नाही. मी अण्णांशी बोलेन, समजलं? शांत राहा. पेढीवरून सगळे आलेले कळतात, जरा शांत राहा सगळ्यांनी. अण्णांना काय सांगायचं ते मी सांगेन. सगळे आपापल्या खोलीत जा. मृदुला, वसुधेला घेऊन जा. मी अण्णांशी बोलते, शांतपणे बोलेन. पुन्हा मागच्या वेळेसारखं मला व्हायला नकोय. माझी नजर लागेल ना एवढी गोड दिसते छकुली. छकुली, तुझी आई तुला म्हणायची आवडीने. पण मी मात्र तिला म्हणायचो की तू छकुली म्हण नाही तर काही म्हण, मी मात्र तिला मिंटूच म्हणणार. आज असायला हवी होती, आनंद झाला असता तिला. असो, काही हरकत नाही. पण आई आणि वडील या दोन्ही नात्याने तुला मी प्रेम दिलेलं आहे, तुझं लाड केलेलं. बेटा, आज मला खूप बरं वाटतंय, खरं सांगतो. कारण आज तू ना माझं ऐकलंस, गुडगर्ल सारखी वागलीस खरंच. एक गोड स्माइल दे ना डॅडीला. अजून थोडं. यस बेटा, बेटा आयुष्यभर ना अशीच हसत राहा. बघ, तुझ्या ना चेहऱ्यावरचं हसू मी कधीच जाऊ देणार नाही. कारणही जरा तसंच आहे. कारण आज तुला भेटण्यासाठी स्पेशली एक माणूस येतो. हो, म्हणजे तो म्हणाला आपण 5 स्टार मध्ये भेटूया. मी म्हटलं का? आपली काय प्रॉपर्टी कमी आहे का? आपल्याकडे 5 स्टार 7 स्टार काय पाहिजे ते. हो की नाही? आपला हा बंगला 5 स्टार पेक्षा कमी आहे का? सांग मला, आहे का? यस. सर, गेस्ट आले. अरे व्हेरी गुड. पाठवून दे त्यांना. जी सर. डोंट वरी. म्हणजे येणाऱ्या पाहुण्यांना तू ओळखत नाहीयेस, पण त्यांचं नाव तुला लक्षात आहे.
तुला सुरेश काका आठवतात का ग? हो. हा, तर माझा मित्र सुरेश जगतापचा मुलगा येतोय, अर्जुन, ऑस्ट्रेलियावरून खास तुला भेटायला. आता माझ्या मित्राचा मुलगा म्हणजे तुझा देखील मित्रच ना? येस. अमृता, अमृता, मी खरंच खूप खुश आहे. मला कळतच नाहीये तुझे आभार कसे मानायचे. काही अडू, तू ना या मिळालेल्या संधीचं सोनं कर. म्हणजे मिळालं मला तुझं थँक्स. खरंच शर्मिष्ठा, की मोठी हो की हे लग्न, मुलं बघायला येणं, ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात. जी मुलं तुला बघायला येतील ना, ती तुला बघून नाही, तुझं यश, तुझं कर्तृत्व बघून तुला पसंत कर. लग्न झाल्यावर तू घरी बसून काम कर, करिअर सोडून दे असं कोणीही तुला म्हणू शकणार नाही. इतकं यश मिळव. ते तर मी करणारच आहे. पण अमृता, खरंच खूप 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 सारे थँक्यू. परत माझी खात्री आहे हे तूच केलंयस. माझं बारीक लक्ष आहे तुझ्यावर. माझ्यावर सूड उगवण्यासाठी हे तू सगळं केलंयस. सुधा, अगं अमृता कशासाठी करेल असं? आणि शर्मिष्ठा जेवढी तुझी आहे ना तेवढीच आमची सुद्धा आहे. आम्हालाही तेवढंच वाईट वाटतंय जेवढं तुला वाईट वाटतंय. आणि आता असं वाईट साईड बोलून त्या दुःखात अजून भर घालू नकोस. अण्णांना जाऊन सांगी ना मी सगळं. काय धमकी देतेस तू मला? धमकी द्यायची गरजच नाहीये. अण्णांना आज नाही उद्या कळणारच ना, मग बघ ते स्वतःच काय करतायत ते. ओके, मिंटू आणि अर्जुन तुम्ही गप्पा मारत बसा. मला काही महत्वाचे कॉल्स करायचे आहेत. ओके, आणि मिंटू जरा प्लीज त्यांना कंपनी दे. अरे सॉरी, तुला सांगितलं नाही ना अर्जुन, मी कियाराला आवडीने मिंटू म्हणतो. एन्जॉय. ओके शुअर. That's so sweet, na? Actually, I really like nicknames. When they're funny. माझे पप्पा पण मला प्रेमाने गहू बोलवतात. Your smile is really beautiful. आता तुम्ही जशा हसलात, it was really sweet to watch. थँक्यू. आणि मला हसणारे मुली खूप आवडतात. Come on, I guess तू इतकी सुंदर आहे, तुला भरपूर लोकांकडून रेड रोजेस मिळाले असतील नाही का? Come on. बऱ्याचशांनी प्रपोज पण केलं असेल. तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का? तो का चिडली? मुलगा नाही आवडला. हा किऊ. हॅलो, अक्की तू बोलूच नकोस माझ्याशी. ते माझी कोणती सिच्युएशन आहे आणि तुला फनी मेसेजेस सुचतायत. किंवा अगं ते तुझं टेन्शन कमी करायचं होतं म्हणून
अरे इथे प्रत्येक मिनिटाला टेन्शन वाढतंय. अर्जुनला भेटवण्यामागचं डॅडचं इंटेन्शन क्लिअर आहे बेबी. इनफॅक्ट अर्जुन तर विचारतोय की तुझा बॉयफ्रेंड आहे का, तुला कोणी आवडतो का. काय? ओके यार, तू खूप स्वीटली वागतोय माझ्याशी. मी आता एक काम करते, मी त्याला सांगूनच टाकते सगळं, आणि तू पाठवत बस जे फनी स्माइलीज. सोड, मी जातेच आता त्याच्या बरोबर. नाही नाही क्यू कियारा, हिने फोन कट केला, रागावून केला की. अरे यार, हे अर्जुन प्रकरण ना सिरियस टर्न घेत आहे आता. काहीतरी करायला पाहिजे. काय चाललंय इथे? अर्जुनला एकटं सोडून तू काय करतेस इथे? आणि फोनवर कोणाशी बोलतेस? काय कळतंय का मी काय बोलतोय ते? नाही डॅड, ते मी. वेडेपणा करू नकोस. चला चल. आत्ता फोन लावतो दत्तोपंतांना. ही रीत नव्हे. अरे स्नेही ना तुम्ही आमचे. मग आधी होकार कळवता आणि आता नकार कळवताय. तुम्ही जरा शांत व्हाल का? खेळ आहे का? साखरपुड्यापर्यंत मजल गेली आणि आता हे कळवतंय की. आणि कारण सुद्धा काही विचित्र देत आहेत की आधी दुसरी मुलगी पसंत केली होती म्हणे. ही पद्धत नव्हे. दत्तोपंतांच्या मुलाकडून ही अपेक्षा नव्हती. फोन दे. मला जरा ऐकून घेणार आहात का तुम्ही? यात सांगण्यासारखं काहीही नाहीये साधना. मला दत्तोपंतांनाच फोन करायला हवा. मान्य आहे मला, पण ही वेळ झाली का कोणाकडे फोन करायची? किती वाजलेत बघितलं का तुम्ही? मलाही राग आलाय अहो. मलाही अपमान झाल्यासारखं वाटतोय. शर्मिष्ठाकडे बघून तर खूप वाईट वाटतंय मला. पण मग असं वाटतं की एका अर्थी बरंच झालं ना झालं ते. या अशा माणसांकडे आपली मुलगी आपल्याला द्यायचीच नाहीये. ज्यांना नात्याचं पावित्र्य माहिती नाहीये, ज्यांना दिलेला शब्द पाळता येत नाहीये, अशा माणसांकडे आपण आपल्या शर्मिष्ठाला द्यायची का? नकोच ना. होच. पण साधना, दत्तोपंतांच्या मुलाकडून आणि सुनेकडून ही अशी अपेक्षा नव्हती ना. खरंय तुमचं. पण अहो, दत्तोपंतांनी सुद्धा त्यांच्यावर संस्कार केलेच असतील ना. त्यांना कशाला आपण दोष द्यायचा? मुलांनी घ्यायला पाहिजेत ना ते संस्कार. आपल्याकडे दुसरं काय चाललंय? आपण नाही का आपल्या मुलांवर नातवंडांवर संस्कार केले? पण अक्षय कसा वागतो अलीकडे बघताय ना तुम्ही. लग्नाच्या वेळी तसाच वागला तो, आणि अमृताही तशीच. आपण ना फक्त करत राहायचं आणि जे होतंय ते बघत राहायचं बस. सगळं पटतंय, पण इथं पटका बसलाय त्याचं काय? आपण सोसायचं. अहो, आपणच जर असे हतबल झालो, कोलमडलो, तर बाकीच्यांनी कोणाकडे बघायचं? शर्मिष्ठाला आपणच सावरायला हवंय ना. कोमेजून गेली असेल पोर. हो, आणि त्यात वसुधाचा अखंड तांडव. नाही म्हणजे यावेळी तिचा दोष नाहीये हो. आपल्या मुलीला अशा पद्धतीनं कुणी नकार दिलेला कुठली आई सहन करेल? पण तरी सुद्धा आपणच धीराने घेतलं पाहिजे. आपल्या पाठीशी देव आहे, तोच देईल बळ आपल्याला. जेवणाची वेळ टळून गेलीये, पण तरीही सगळे थांबले असतील जेवायचे. 2 घास खाऊन घ्या.
अहो असं काय करताय? तुम्ही उपाशी राहिला तर बाकी सगळे उपाशी राहतील. आणि आपणच असे वागलो तर ते काय करतील? 2 घास तरी खाऊन घ्या. ऐका माझं, आपल्या तब्येती आपणच सांभाळायला हव्यात ना. मग निदान ताक तरी प्या. या साधना, वाईट वाटतं. काय परफेक्ट नशीब काढलंय आपल्या पोरीने. खरंय. काय व्याही आहे ते, म्हणजे सगळं आपल्या विरुद्धच आहे. नाही, पैसा रगड आहे, पैसा रगड, पण तो तिजोरीत बंद नाहीये, सडत कुजत पडला नाहीये, वाहताय वाहता. काय आयुष्य एन्जॉय करतात ही लोक. मला त्या विहीणबाई काय म्हणाल्या माहितीये? काय? आपण एकमेकींना अगं तुगं करायचं, अहो जाहो नाही. काय? अहो काय एक्साइट झाली माहितीये का मी. शर्मिष्ठाला बोलवणार. माई मी बोलवलं होतं पण जेवायचं नाही म्हणाली. वसुधा, असं करून कसं चालेल ग? तूच उपाशी राहिलीस तर शर्मिष्ठाने काय करायचं? हे बघ, तुझ्यासाठी आम्ही इथे आलो जेवायला. चल 2 घास खाऊन घे बघू. चल चल चल. बघ ग पुन्हा, जा बोलवून आण तिला. बघ येते का, सांग आईने बोलवलंय म्हणून. जा. माई, नाही ना तिला जेवायचं, राहू दे ना. दूध प्यायला लावलंय तसंही मी तिला. मला असं वाटतं ना, तिला थोडा वेळ आपण एकटं सोडूया. जरा सावरेल ती, समजूतदार आहे ती. शांत. अगं जे झालं त्याचा आम्हालाही त्रास होतोय, पण आता त्रागा करून काही उपयोग आहे का? योग नव्हता म्हणायचं आणि सोडून द्यायचं. ग तू जशी वागायला लागलीस शर्मिष्ठाने कोणाकडे बघायचं? शर्मिष्ठाला कोण सावरणार? तूच ना. मग असं वागून कसं चालेल? जे काही घडलंय ना ते चांगल्यासाठीच घडलंय असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं आपण. कारण माई हे घडलेलं नाहीये अगं, हे घडवण्यात आलंय. हो, हिनी माती खाल्ली ती, पण कबूल नाही करणार ती. ही घेऊन गेली होती ना अंगठी, त्याच्यानंतरच सगळं झालंय. वसुधा, ग शर्मिष्ठाचं लग्न मोडून अमृताला काय मिळणार आहे? बदनामी, आपली घाडग्यांची बदनामी. घरी येताना पोलीस घेऊन आली होती की नाही सुरुवातीलाच? वसुधा, बास झालं आता. ते प्रकरण जुनं झालंय आता, आणि तो डाग पुसला जावा म्हणूनच ती आपल्या घरात आली आहे ना आता. आणि माईंच्या म्हणण्यानुसार वागते ना ती आता. हे बघ,
शर्मिष्ठाचं लग्न मोडलं याचं सगळ्यांनाच खूप वाईट वाटतंय. पण म्हणून त्याचं खापर आता तू अमृतावर फोडू नकोस. का नको फोडू? का नको फोडू? तुला माहितीये ही शर्मिष्ठा आणि अक्षय बोलत बसले होते. मी बघितलंय रात्रीच्या वेळेला, मी बघितलंय ते. त्यांना सांगितल्यानंतर सकाळी कसे पटापट पटापट तयार झाले आणि गेले तिकडे अक्षय आणि अमृता, आणि अंगठी घेऊन गेली होती ना ही बाई. सगळी गडबड केली तिने, सगळी गडबड केली आहे माईने, केली आहे गडबड. माई आता वसुधा जास्त करतीये. हे बघ वसुधा, अक्षय आणि अमृतानी शर्मिष्ठाचं लग्न मोडलेलं नाहीये. अक्षय अमृता नाही, फक्त अमृता. अमृतानी तिचं लग्न मोडलेलं नाहीये. हा आरोप मी उगाच सहन करणार नाहीये. नाही घेणार आहेस ना, मग हा आरोप मी तुला सिद्ध करून दाखवीन. येस ना, बाजू तिची बस बाजूला. वसुधा, अमृता तू तरी जरा शांत राहा. मृदुला काय माई, थांब ना जरा. हॅलो हॅलो, मी खाडगेंकडून बोलतेय. वसुधा खाडगे, शर्मिष्ठाची आई. काय काम होतं? काय काम होतं म्हणजे? अहो लग्न मोडूनच्या मोडून तुम्ही वर हे काय विचारताय? असं कोणी नाही करत. हा गाडग्यांबरोबर जी सोयरीक जुळलेली असते ना, ती कोणी तयार होत नाही मोडायला. हे बघा, या विषयावरती आम्ही आमच्याकडनं सगळं क्लिअर केलंय, तेव्हा आता परत हा विषय उगाळण्यात काही अर्थ नाही. झालं गेलं, गंगेला मिळालं सगळं. त्याच गंगेत जीव द्यायची वेळ आली आहे आम्हा सगळ्यांवर. काल तुम्ही येता, होकार देता, तुमची शर्मिष्ठा आम्हाला आवडली म्हणता, आणि आज तुम्ही येऊन नकार देता. हे बघा, आम्ही नाही म्हटलं आणि त्याची माफी सुद्धा मागितलीये. आता परत उकरून का काढताय तुम्ही हे सगळं? मी तुम्हाला सांगितलं ना, शर्मिष्ठाला पाहायच्या आधी आम्ही दुसरी मुलगी पाहिली होती, तिला पसंत सुद्धा केलं होतं, पण त्यांच्याकडनं काही निरोप नव्हता आला, म्हणून आम्ही शर्मिष्ठाला पाहिलं. इतक्यात त्यांचा सुद्धा निरोप आला, त्यांचा होकार आला, आणि मुलाला ती मुलगी जास्त आवडली होती, म्हणून आम्ही शर्मिष्ठाला नकार दिला. थोडंसं अवघड झालं, पण शेवटी जन्माचा प्रश्न आहे हो. हे बघा, त्याबद्दल आम्ही तुमची माफी सुद्धा मागितलीये, तेव्हा परत आता उगाळून काढण्यात काही अर्थ नाहीये. मला असं वाटतं हा विषय आता आपण इथेच थांबू. हे बघा, खरं खरं सांगा, माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्हाला आमच्या घरातलं येऊन कोणी काही वेडं वाकडं उलटं सुलटं काही सांगितलंय का? तसं असेल तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हॅलो, फोन ठेवला, ऐकून घ्यायलाही तयार नाही. ज्या कोणी हे केलंय ना, महागात पडणार, महागात पडणार. तुमचं डिनर पण थंड होते, खाऊन घ्या. मिंटू, कियारा, मी जरा उद्या बिझी आहे. हा, त्यामुळे ह्याला मुंबई दाखवण्याची जबाबदारी तुझ्यावर. दाखवशील ना? हो.
हा कर. एरवी वसुधा जे बोलते ते आकाशापोटी असत, पण आज असं का वाटत होत की तिला काहीतरी कळलं असावं, मनाला कसली तरी खुणगाट पटली असावी आणि ते सिद्ध करता येऊ नये तेव्हा कशी तडफड होते तशी तिची आज तडफड होत होती. झाडांची छाटणी कशी करायची ना ते मी तुला उद्या शिकवेनच. म्हणजे माळी येतोच आपल्याकडे, पण आपल्याला सगळं यायला हवं, कशामुळे अडता कामा नाही आपलं. हे माई, हा भूक लागली, काय बनवलं नाही का खायला? उशिरा उठायचं आणि नाश्ता मात्र लवकर हवा. आज सुट्टी आहे ना आपल्याला, ठाऊक आहे आम्हाला, म्हणून सगळी तयारी करून ठेवलेली आहे. फक्त फोडणी द्यायचे पोह्यांना की झालं. अरे वा माई, पोहे, थँक्यू सो आवडतात ना मच. तुला? मग बरं पंक्याचा फोन येईल, त्याला सांग मी आजारी आहे म्हणून. कशाला खोटं सांगायचं रे मित्रांना? हा अगं माई, ते सगळेजण मला फोर्स करतायत, त्यांना ट्रीट हवी, लग्न झालंय ना आमचं म्हणून. एवढंच ना, मग बोलू की सगळ्या मित्रांना आपल्या घरी. इथे लॉनवरच पार्टी करू आणि काय खायला प्यायला हवं ते तुम्ही दोघांनी एकत्र मिळून ठरवा आणि आम्हाला सांगा की झालं. सांगितलं, पण ते म्हणाले काय शाळेतली बर्थडे पार्टी आहे का, घरी बोलवतोय. त्यांना अगं माझी ट्रीट हवी आहे आणि ना मला कंटाळा आलाय सुट्टीचं बाहेर जाऊन त्यांच्यावर दिवस स्पेंड करायचा. नको ना, आपली छान पद्धत आहे ना घरी एकत्र जेवण्याची. मला नाही जावं असं वाटत आहे बाहेर, सो मी नाही सांगतो, त्याला नाही सांगून टाका. पण असं खोटं कशाला सांगायचं आणि तब्येतीचं कारण तर अजिबात देऊ नये. हा तुला जायचंय ना त्यांच्या बरोबर, जा. आज सुट्टी आहे तुला, जा मित्रांबरोबर. अगं मला एकट्याला जाता येणार नाही, हिलाही बरोबर घेऊन जावं लागेल. हो का? अगं नाही माहित, तशी पद्धत आहे आमच्याकडे, कपल ट्रीट देतो. तेवढ्याच ओळखी होतात ना. बर, समजलं मला. जा अमृतालाही घेऊन. पण काही महत्वाचं काम आजच्या दिवस परवानगी देते मी तुम्हाला, बाकी सगळं मी बघून घेईन. महत्वाचं काम असेल तर मग जा हिला- म्हणते ना आता, उगीच कारण नको शोधूस. हॅलो हँडसम. हो हाय डॅड, कशात? मजेत. तू कसा आहेस? एकदम मजेत. बरं, आजचा काय प्रोग्राम काय? काही जास्ती नाही, मी आणि कियारा चाललो लंच करायला. तिच्या तयार होण्याची वाट बघतोय. when she comes we leave. ग्रेट, छान. अरे मी तिकडेच चाललोय, एका पार्टी बरोबर मीटिंग आहे हॉटेल सनशाईन मध्ये. ओ काय सांगताय? मग तुम्ही पण आम्हाला जॉईन करा ना तुमच्या मीटिंग नंतर. आय मीन विल बी देअर. अरे काय वेळ लागले का तुम्हाला? अरे तुमचे दिवस आहेत आता, मजा करायचे. आमचं काय उगाच कबाब मध्ये हड्डी. ओ कबाब में हड्डी अँड ऑल काय डॅड? सी युअर फॅमिली नाव. हे बघा, तुमची मीटिंग होईपर्यंत आम्हाला वेळ मिळेल पुरेसा. त्यानंतर तुम्ही येऊन आम्हाला जॉईन व्हा, पुढची प्लॅनिंग सुद्धा करू. येस 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 येस, बरोबर बोललास तू. प्लॅनिंग, हो ते सगळं ठरवायला हवं. बरोबर बरोबर. काय रे ते आजकाल तुमच्यामध्ये काय ते नवीन फॅशन आली आहे नाही का? काय म्हणतात रे? हा ते बाहेर जाऊन लग्न करतात, त्याला काय म्हणतात? यू मीन टू से डेस्टिनेशन वेडिंग? येस येस येस, हा तेच ते 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 सगळं ठरवण्यासाठी प्लॅनिंग आखायला हवं. हो बरोबर. मी एक काम करतो, माझी मीटिंग आटपली की मी लगेच जॉईन होतो तुम्हाला. डेफिनेटली. फोन कट कर. सॉरी. हे बघ, प्रॉपर रेडी होऊन आलीये, पण इतकी घाई कशाला अक्षय? आणि एक्झॅक्टली आपण कुठे चाललोय? तू आता मस्त दिसतेस. आता त्या अर्जुनवर चांगलं इम्प्रेशन पडेल. त्यालाही वाटलं पाहिजे ना केऊची मैत्रीण क्लास आहे म्हणून. अरे अर्जुन म्हणजे तो कियाराचा. हा तोच तोच तोच. जिकडे ते भेटतायत ना आता लंच साठी, आपण तिकडे चाललोय लंच डेटला.
असंच प्लॅनिंग आहे. हा आता बाकी सगळे तुला गाडीत सांगू मी. ओके काय रे? चल ना यार, चल चल चल. अरे हे बाळा, मिठी ये ना बाळा, ये. ये. छान दिसतेस. मग येऊ डॅड? ऑफकोर्स. सांगितलं ना मी तुला आधी सुद्धा, त्यांचं ऐकण्यातच आपलं हित आहे. तू भेट त्या मुलाला, नुसतंच भेट, हसून बोल. Looking really pretty. टन 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 तारा, टन 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 तारा, चलती है क्या 2 से 12, टन 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 तारा. अरे यार, मस्त डान्स करावासा वाटतो यार. तुला माहितीये अक्षय, मला पण खूप मोकळं वाटतंय. तुला माहितीये मी जीन्स आणि टॉप उचललेला घालायला. अरे ओ, तुला आमच्याकडे कंपल्सरी जीन्स नाही, साडी नेसावी लागते ना. अरे सॉरी. पण ओके. तुला माहितीये हळूहळू मला साडीची सवय होते. थोडी थोडी मला साडी आवडते. क्या बात है. पण जीन्स इज जीन्स. आय मिस जीन्स. अरे एक काम कर ना मग, तू एक दिवस जीन्स कॅरी कर, आपण मॉल मध्ये जाऊ, तू तिकडे चेंज कर आणि मग बाहेर भटकूया ना. हाय होप्स. आता आपल्याला घराबाहेर पडताना इतकी कसरत करावी लागली आणि जीन्स घालून आपण बाहेर फिरायला जाऊया म्हणे. अरे यार पण मजा येते ना यार. अरे किती एक्साइटिंग आहे सगळं. येस. टिंग 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 टिंग. नाही. टंग टिंग टंग टिंग टिंग. मला माझे कान हवेत. इतके बेसूर घात नाही मी. टिंग 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 टिंग. टाव. टिंग 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 टिंग. टंग टिंग टिंग टिंग. बरं ऐक, पुढे जाऊन राईट घ्यायचंय. हा राईट. ए किती वेळ आहे पोचायला? 11. फक्त 11 मिनिटं उरलेत, म्हणजे पोचणार आपण आता लगेच. अरे यार, येस काय प्लॅन आपला वर्क होतो यार. आपण काय सॉलिड प्लॅन केलाय. किवच्या बापाला वाटलं जेल की तिकडे किव आणि तो अर्जुन भेटतोय. त्यांना काय माहिती तिकडे आपण पोचतोय, त्या टेबलवर मी पण बसणार आहे. येस. किती मिनिटं उरलीत? अरे अक्षय, तू मिनिटाला विचारतोय. विचारणार ना, माझ्या मिंटीला भेटायचंय. खूप खराब होता हा जोक. अरे यार, जोक कडे नको बघू यार. एक्साइटमेंट बघ क्यूला भेटण्याची. कळलं का? किती मिनिटं उरलेत? आता लवकरच पोहोचू आपण, विदाउट एनी प्रॉब्लेम. तुला चालवता येते ना? प्लीज चेक करतो.
हा हॅलो, बोला. नाही नाही, काही चेंज नाही प्लॅन मध्ये. हो हो, आपण ठरल्याप्रमाणे हॉटेल सनशाईनला भेटतोय. पण कसं आहे ना, मला ही मीटिंग संपवून माझ्या मुलीला आणि होणाऱ्या जावयाला जॉईन व्हायचंय. आपलं सनशाईनच्या शेजारीच आहे ना ते. हा, लग्न ठरलंय तिचं. हो. अहो, तुम्हाला नाही बोलवणार तर कुणाला बोलवणार? हा, बरं 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 बरं, भेटूया आपण. म्हणजे मी निघतोच आहे आता, भेटतो तुम्हाला. बरं, ओके ओके. अरे यार, काय झालं? हा काय नाही ग, आता हात खराब होणार. हे इथली वायर लूज आहे ना. तुझं काम करायचं होतं पण वेळ नाही टाकायला गाडी. ए बावळट, कुठे लागलाय माहितीये का? लगेच चालली पुसायला. इकडे दे. या इथे थांब. हा, थँक्यू म्हण मला. चला आता बसूया. सॉरी, कॉल होता. तुम्ही नाराज झालात का? इट वॉज रिअली इम्पॉर्टंट, नाही तर मी घेतला नसता. आय एम रिअली सॉरी. नो नो, इट्स ओके. मग का अपसेट आहेस? तुला दुसऱ्या कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जायचंय? वी कॅन गो. आय मीन, वी कॅन गो टू अ बीच साइड इटरी, अन ओपन एअर कॅफे मे बी. इथे जायचंय असं हट्ट नाहीये माझं. नो नो, चेंज कशाला करायचं ना उगाच. इथेच जाऊया की. माझ्या भेटण्यामुळे तुझ्यावर काही दडपण आलाय का? आय मीन, तू मोकळ्यापणे बोल ना माझ्याशी. वी आर फ्रेंड्स नाव, राईट? आपले बाबा पण एकमेकांना ओळखतात. देयर इज नथिंग टू वरी अबाउट. डू यू वांट टू गो ऑन अ लॉंग ड्राईव्ह? विल दॅट हेल्प? नो नो, आय एम फाईन. मग बाय एनी चान्स इफ यू सॉरी, हॉटेलचा एंट्रन्स इकडेच आहे. हो, इथूनच समोर. इथनच आहे का? माझ्या लक्षातच नाही, मी खूप दिवसांनी आलो ना इथे. आहे मी इकडनं ना. थँक्यू, नो प्रॉब्लेम. आज दोन्ही सुना घरात नाहीयेत. किती बरं वाटतंय, शांत वाटतंय. भाग्यश्रीचं काय ग, ठीकच आहे म्हणा. तिच्या सख्ख्या मावस भावाचं लग्न आहे ना, आणि आपण कोणी जाऊ शकणार नाही म्हटल्यानंतर तिला जाणं भागच आहे सगळ्यांच्या वतीने. खरे, बिचारीचा मूडच नव्हता जाताना. तिलाही वाईट वाटतंय ग शमूसाठी. कर्तव्य म्हणून गेली बिचारी. हो, ती निदान कर्तव्य म्हणून तरी गेली. अमृताचं काय? तिला काही फरक पडत नाही. गेलीये कुठेतरी उणगायला. काय ग तुझं वसुधा? ती अक्षय बरोबर बाहेर गेलीये जेवायला. माई, माझी परवानगी घेऊन गेलेत दोघं. कळलं? म्हणजे हे बरं आहे. आम्ही कुठे जाऊ असं विचारलं तर नाही, आणि अमृताने नुसतं विचारलं माई तरी हो. हे बरं आहे. मी असं का करत असेन याचा विचार केलायस तू? सांग बघू, का करत असेल मी असं? का? वसुधा, अक्षय आणि अमृताचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय हे ठाऊक आहे ना तुला? आपलंच नाणं खोटं ठरलं. लग्नाच्या वेळी बद्द वाजलं. तरी सुद्धा सगळं माहीत असूनही मनाविरुद्ध का होईना पण अमृता तयार झाली ना लग्नाला. आणि कोणती टियारा का कियारा
तिच्या मागे वेडा झालेला आपला अक्षय आता संसारात रुळायला लागलाय हळूहळू. याचे मार्क आपण तिला द्यायला नको का? त्यांचा संसार सुखाचा व्हावा असं नाही वाटत तुला? घरात एवढी मोठी भयंकर घटना घडली. अमृताच्याच वयाची आहे ना माझी शर्मिष्ठा. तिचं लग्न मोडलंय आणि ही कुठे गेली आहे? बाहेर विजयोत्सव साजरे करतेय. मला काय त्यापेक्षा माझी भाग्यश्री बरी ना. पाय निघत नव्हतं तिचं माई. पण ह्या अमृताला काय आहे त्याच? काही नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगते माई, अमृतानेच काहीतरी घोळ घातलेला आहे. वसुधा, काय चाललंय तुझं परत परत तेच तेच? आता तिच्यावर आरोप केलेस ना तर मी सहन करणार नाही. बास झालं तुझं आता. हो, वात्सल्याचा पुतळा. जरा डोळ्यावर अमृता प्रेमाची जी झापडं लावली आहेस ना ती काढ. जरा स्वच्छ बघ, तुला कळेल ती काय काय घोळ घालते ते. काय चाललंय तुम्हा दोघींचं? काय भांडता लहान मुलींसारखं तुम्ही? सासू झालीयस तू वसुधा, आणि अजूनही पोरकटपणा काही जात नाहीये तुझा. आणि म्हणूनच तू या घरातली मोठी सून असून सुद्धा घराची जबाबदारी मी तुझ्यावर कधीही टाकू शकलेले नाहीये. घरच्या कर्त्या स्त्रीनं असं पक्षपाती करून चालत नाही. प्रत्येकाचं मन जपायचं असेल ना तर प्रत्येकाला फुटपट्टी वेगळी असावी लागते. सगळ्यांनाच एकाच मापाचे कपडे शिवलेले चालतात का? नाही ना. मग मला हे असं का, तिला ते तसं का, असं करून नाही चालत. आणि पुन्हा पुन्हा मला असे प्रश्न विचारू नकोस की मी अमृता बरोबर अशी का वागते, शर्मिष्ठा बरोबर अशी का वागते आणि भाग्यश्री बरोबर असं का वागते. समजलं तुला? आणि जर तुला कोणाचा राग आला तर 100 आकडे मनात मोज. अनेक वेळा तुला मी सांगितलं. आणि जेवताना मला भांडणं केलेली आवडत नाहीत. जेवणावर राग नाही काढायचा. समजते तुला मी काय म्हणते ते? जेव आता. माझाच राग आलेला दिसतोय तुला. जेव, शांत हो. मृदुला, तुला वेगळं सांगायला हवं? अक्षय दिलेला ना रुमाल तुला. अगं त्याला नीट साफ नाही झालं ना. आता कसं मस्त साफ झालंय हात बघ. दादा बहिणीसाठी गजरा घ्या ना. अगं नाही, हिला आवडत नाही गजरा. हो दादा घ्या हो. अगं हिला आवडत नाही ना. ए थांब जरा. मला गजरा आवडतो आणि माझ्यासाठी नाही, तू कियाराला द्यायसाठी घेतलाय. क्यू साठी गजरा म्हणजे चायनीजच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन पुरणपोळी मागण्यासारखं आहे. सो सॉरी. अरे माझ्या लक्षात नाही आलं. मी असंच प्रेमाने घेतला. हो, प्रेमाने घेतलाय. मग असं प्रेम वाया जाता कामा नये. आय थिंक हा गजरा तुला खूप छान दिसेल. हा, साडीवर जाईल पण. बघू काय म्हणतात, गजरा माळणे ना. अरे पिन आहे का? थांब जरा, याच्यासाठी क्लिप लागते. अरे सही आहे. ए बाळा, बाळा इकडे ये. काय रे दादा, अजून हवेत गजरे? हा, मला आणखीन एक गजरा हवाय. थँक्यू. अरे अरे यार, माझ्या बेस्ट फ्रेंडची आवडच मला माहित नव्हती. हा गजरा माझ्या बेस्ट फ्रेंड साठी. कारण आताच मला कळलं की माझ्या बेस्ट फ्रेंडला गजरा आवडतो. गिफ्ट. थँक्यू.
काय मस्त वास येतो यार गजऱ्याचा. हा 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 वा. ओ माय गॉड. नेव्हर माइंड. पुढचा विचार करून आत्ताची ही स्वीट मोमेंट स्पॉइल नको करायला. उघडून तरी बघ. आय एम ऍक्च्युअली इगर टू नो की तुला माझा चॉईस आवडतो की नाही. वाव. इट्स रिअली ब्युटिफुल. आवडलं तुला? हो, खूप छान आहे. ग्रेट. ऍक्च्युली मला कळतच नव्हतं की तुला काय आवडेल, कारण ज्वेलरी तर आहेच तुझ्याकडे खूप. सो आय वॉज ऍक्च्युली थिंकिंग की कदाचित नाजूक फुलांचे गजरे किंवा 10 फुलांचे बुके. गजरा? ओ माय गॉड. नो 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 नो. आय डोंट वेअर गजरा अँड ऑल. बरं झालं ते नाही आणलं ते. मग मी बरोबरच केलं. अगं राहू दे ना. एवढं प्रेमाने आणलंय मी. पण ट्राय केलं ना मी. आता डॅडला दाखवीन बॉक्स मधून आणि मग त्यांच्या समोरच घालेन. चालेल ना? शुअर, नो प्रॉब्लेम. तुम्ही तुमच्या डॅडचा एवढा रिस्पेक्ट करता, एवढा आदर करता. आय रिअली लाईक इट. हो. हे यार अमृता, यार मला खूप राग येतोय, टेन्शन पण येतंय. किवचा त्रास बरोबर आहे यार. म्हणजे बघ ना, त्या अर्जुनचा काही दोष नाहीये, पण तरी मला राग येतोय. बरोबर यार, प्रेमात ना माणूस खूप जास्त पॉझिटिव्ह होतो. मला आत्ता फील होतंय की किव काय फील करत असणार. हे बात आता नको ना टेन्शन घेऊ.
अहो साहेब असं नका करू. अहो तुम्ही जर आमच्या घरी गुंड पाठवले तर आम्ही काय करायचं? मग मी काय करू? आणि काय रे, एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये घेऊन यायला तुला पैसे आहेत, हा? आणि मला द्यायला पैसे नाही? नाही, तू दाखवतोस भोळा सांब आहेस म्हणून, पण एक नंबरचा काळा नाग आहेस तू. अहो काय बोलताय साहेब? हे बघा, तुम्ही समजताय तसं मी नाहीये. काय आहे त्या चीट फंडामध्ये मी बुडलो, नाही तर तुमच्या सारख्यांच्याकडे पैसे मागायला काय? अच्छा, चीट फंडात बुडलो नाही, बुडवलास तू त्यांना. बदमाश आहेस तू. हो साहेब थांबा. अहो जाऊ दे, मरू दे, बघतील. सर उशीर होते. चल, फुकट या मनोहर प्रभूनेला पैसे देऊन पस्तावले यार. माझ्याच नशिबी अशी माणसं भेटतात. हो थांबा. हो हे चल, तुला बघून घेईन मी. काका तुम्ही इथे जेवायला का? हो लंच. बर, चालू द्या तुमचं. ते सगळं राहू दे, तुम्ही इथे काय करताय? आणि कसलं टेन्शन आहे का? टेन्शन? अच्छा मला कसलं आलंय टेन्शन? अजिबात नाही. हे माझी मीटिंग होती बिझनेस. इथे मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करत, तुमचं चालू द्या. हा बरं, येतो मी. हे तर खूप टेन्शन मध्ये दिसतात. हो ना, त्यांचं जाऊ दे, मी घरी फोन करून विचारेन. आत्ता फोकस तू कियारावर कर आणि टेन्शन नको घेऊ रे अक्षय. आपण आता किती छान मूड मध्ये आलोय. हे बघ, फोकस. हा, आणि अजून एक गोष्ट, आपल्याला तिथे नाटक करायचंय. आपण नॉर्मल कपल असल्याचं. त्या अर्जुनला संशय नको यायला. हा 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 काय हा? मला इथे करून दाखव तू काय करणारस. काय तिथे वागतो बरोबर. नाही नाही, मला इथे बोलून दाखव. मला बघायचं तू. चल बोल, काय बोलशील? त्याच्यावर असं इम्प्रेशन पडलं पाहिजे की आपण खूप रॉयल कपल आहोत आणि खूप खुश आहोत. हा, रिअल कपल. मग मी असं वागू का? हा जान, येस जान, खाऊ द्या का जान, असं. जान जरा जास्तच होत्या. एकदा घे. ठीक आहे, एकदाच घेतो. हा म्हणजे असंच बघतो मी. हा ओके ठीक आहे. ओके चल यार, क्यू वाट बघत होते. ओ, तिथे क्यूला क्यू नका म्हणू, कियारा. ना ठीक आहे, चल. हे नाही इथे. चल. कुठे गेली? हा, इकडे बघतो. तिथे. अरे हा, ग्रेट. आय ऍक्च्युली लाईक युअर अप्रोच. गिफ्ट डॅडला दाखवण्याचा. घे ना, सूप गार होईल. हो हो. कोणत्या विचारामुळे एवढं गोड हसू येतं तुला? फाइंड आउट करायचं मला, म्हणून विचारतोय. काय झालं? जगमगते दिये अचानक बुझ क्यों गए? That's better. अरे यार अमृता, अर्जुन तर प्रॉपर तयार होऊन आला यार. मी बघ टी शर्ट वर बघतो. अक्षय, कियारा त्याच्याकडे थोडी ना बघते. चल. काय मी जाणार आहे ना आधी. मी हाक देईन तिकडे.
अगं वसुधा, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, काय कमी आहे घाडगेंना? बाई नाहीये, फक्त एवढीच काय ती कमी आहे. अगं आत्ताच माईंनी सांगितलं ना, राग आला तर 10 आकडे मोजायचे म्हणून. काय चाललंय तुझं? भांड्यांवर का राग काढतेस? अगं मग कोणावर काढू? माईंवर काढू का? काय बोलतेस तू? त्यांना काय जातंय? 10 आकडे मोज म्हणायला? ज्या माणसाच्या हातात सत्ता असते ना, त्या सत्ताधीशाला फक्त ऑर्डर सोडता येते आणि त्यांच्या प्रजेनी फक्त हो हो, जी जी, होय होय एवढंच करायचं असतं. माहितीये का तुला? शाळकरी मुलीसारखं वागायचं नाही, शाळकरी मुलीसारखं वागायचं नाही असं म्हणतात स्वतः. आम्हाला शाळकरी मुलीसारखंच वागवतात. वर म्हणायला मोकळ्या. पोरकट आहेस तू, अगदी अगदी पोरकट आहेस. तुला सांगते मी मृदुला, आपण सासू असणं आणि सून असणं म्हणजे काय आहे? ढोलकी सँडविच होतं आपलं. या सगळ्यापेक्षा ना मरण बरं. खरंय, तुझं म्हणणं मला अगदी पटतंय. सासू आपल्याला मोठं होऊन देत नाही आणि सून आपल्याला लहान होऊन देत नाही. पहिल्यांदा बरोबर बोललीस. मला काय म्हणायचंय ते अगदी बरोबर कळलंय तुला. हो, पण शेवटी सगळं आपल्यावरच आहे ना. काय आपल्यावर आहे? काय आपल्यावर काही नाहीये. अगं अगं काय अगं, सगळ्यांची आपलं गोड 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 बोलत बसायचं का? तुला बाई जमता, मला नाही जमत. सासूशी पण एकदम गोड 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 गोड, सुनेशी पण एकदम गोड 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 गोड. नाही, त्यांच्या बरोबर गोड वागून आपल्या वाटेला काय आलंय, म्हणजे माझ्या वाटेला काय आलंय, हे कडूच आलंय ना. हे नाही दिसत आहे कोणाला. त्या बसल्या असतील आता आपल्या सासूबाई माई वरती. हो, बसल्या असतील वरती आडकित्ता घेऊन. त्यांचा जो लाडका आडकित्ता आहे ना, तो घेऊन बसल्या असतील. आपल्याला कातरता येत नाही, खारका घेऊन कातरत बसल्या असणार आहेत. आणि मग काय खोटं बोलतेय मी? आणि आपल्या सुना नक्षत्र आहेत, सगळ्या नक्षत्र. ही अशी ताडमाड उंच पण 9वार साडी नेसणार आहे आपल्या भावाच्या लग्नात. हातभर मेंद्या काढल्यात. कोणी काम सांगायला नको, म्हणजे नाही चाललीये माहेरी, तिथे कोणीच काम सांगणार नाही, पण तरीही उगाच चान्स कशाला घ्या म्हणून मेंद्या काढून बसलेली असणार आहे. मिरवत सगळ्यांना सांगेल, ते मला ह्यांनी दिलं, ते मला त्यांनी दिलं, सगळं मिरवणार. त्याच्यावर चढ कोण? तर तुझी सून, ती नकटी अमृता. घरात एवढं सगळं रामायण घडलंय, पण कशाचं काय काय नाही, नवऱ्यावर गेले बाहेर फुकटचा हादडायला. मी तुला सांगते, सासू म्हणून सुद्धा आपणच मरायचं आणि सून म्हणून सुद्धा आपणच तडफडायचं. वसुधा, तुला काय म्हणायचं असेल ना ते तू म्हण, मोकळी हो तू. पण ह्या सगळ्याचं खापर अमृतावर फोडणं सोडून दे. तू ती धाकटी जाऊ आहे, सगळं विसरून जाईन मी. माझा अंत बघू नकोस तू आता. या भांड्यांवर तर अजिबात राग काढायचा नाही. हो ना? घे कर आता उरलेलं का. धाकटी जाऊ आहेस ना माझी, कर आता. काही गडबड करू नको. नाही, मी इथेच आहे. ऑल द बेस्ट कर ना मला. ऑल द बेस्ट. Are you okay? अगं अमृता, कियारा. थांबा, मी तुमची ओळख करून देते. हा अर्जुन, डॅडचे मित्र आहेत ना सुरेश अंकल, त्यांचा हा मुलगा. ऑस्ट्रेलियालाच असतो. अँड शी इज माय बेस्ट फ्रेंड अमृता. Hey, nice to meet you. हाय. मी माझ्या नवऱ्याची ओळख करून देते. ओह रिअली? मी तर त्याला कधी भेटलेच नाहीये, बट आय एम टोल्ड दॅट ही इज रिअली हँडसम. असं म्हणतात सगळे. एकच मिनिट. अक्षय, Yes, John. ही माझी फ्रेंड कियारा. फायनली आज आपली भेट झाली. हो. I was told that you are really handsome. Oh, And you are. thank you. ओके वेट, मी तुमची ओळख करून देते. हा अर्जुन, डॅडचे मित्र आहेत ना सुरेश अंकल,
त्यांचा हा मुलगा ऑस्ट्रेलियाला असतो. अक्षय, अर्जुन, नाईस टू मीट यू. वाय डोंट जॉइन अस? बसा ना. आम्ही बसतो, बघतो कुठे जागा मिळते. शुअर, तुम्हाला पण तुमची प्रायव्हसी हवी असेल, सो दॅट्स फाईन. आय ऑनर दॅट. इट्स ओके. नाईस मीटिंग यू. एनिवे, ओके. नाईस मीटिंग यू. हो. भेटूया मग परत. बाय. सी यू. बाय. बाय. आम्ही जातो दुसऱ्या रेस्टॉरंट मध्ये. दुसरं रेस्टॉरंट का? इथे काय झालं? अगं सगळे टेबल्स फुल आहेत ना जागेचा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. आणि माझं फेवरेट रेस्टॉरंट आहे, पण माझ्या लक्षातच नाही की बुकिंग करून यायला हवं होतं. विसरलो. ओ नो, असं नका करू ना. व्हॉट्स अर्जुन, त्यांना जॉईन करू दे ना आपल्याला. आय होप यू डोंट माइंड. या ऍब्सोल्युटली. आय मीन, बसा ना. काहीच प्रॉब्लेम नाहीये. रिअली? या ऍब्सोल्युटली. ओके, लेट्स जॉईन. हा प्लीज. मैत्रिणींना गप्पा मारायच्या आहेत. इथे बस ना तू. हा हा प्लीज. अरे, अगं अमृता, मॉम डॅड कसे आहेत? माझे मॉम डॅड हो ठीक आहे. काहीतरी करा ना. ऐका एकदम चुप. अहो, हात जोडते हो तुम्हाला. खूप कष्टाने उभी केली एक एक चीज वस्तू. कष्टाने लोकांना लुबाडून केलंय तुम्ही सगळं. या छत्रीवाल्या मान्यानी आमच्या शेड कडून लाखो रुपयाचा चुना लावलाय. डबल करून घेऊन जातो म्हणून सिंगल पण नाही दिले. आता आमचा सेट त्यांना डबल करतोय आणि हे सगळं सामान घेऊन जातोय. नाही हो, आमचे मनोहर भाऊजी तसे नाहीयेत. मला असं वाटतंय तुम्ही चुकीच्या घरात आलाय. ते मनोहर दुसरेच कोणतरी असतील. आमचे भाऊजी खूप कष्टाळू येतो. कष्टाळू हे ऐकलं का? घरच्यांना पण चुना लावलाय त्यांनी. तू टाक. अहो, मी काय म्हणतो, दादाला फोनवर विचारतो ना. थांबा, फोन लावतो दादाला. तुम्ही कशाला लावतात? मीच लावतो ना दादांना फोन. घ्या फोन. स्पीकरवर टाकलाय. हा हा. अरे तो तर कधीच उपलब्ध नसतो. छत्री हा तोल लपून फिरत असेल आता. ए तू आण सामान. हळू हळू. आर यू ओके? हे घ्या, पाणी घ्या. हळू पाणी द्या. हा. बरं वाटतंय का? हा? वाटतंय बरं? हा? ओके. आर यू फाईन? फाईन. अमृता, मला तुमच्या या मैत्रिणीबद्दल काहीतरी सांगा ना. म्हणजे मला थोडा उपयोग होईल.